नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? एकनाथ चले. काय म्हणते अल्लरे सचिनवाडी काय म्हणते? आहे चाललंय नेहमीप्रमाणे आपलं. उदापूर डिंगोरे जिल्हा परिषद गटामधले तुमचं गाव आहे. या गावामध्ये कशा प्रकारे जे काही मागील शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणतात त्याला हो, काय राहील यावेळेस मग? आता शिवसेनेचा पारंपरिक मतदार इथं आहे, तो स्टेबलच राहणार आहे, त्याच्याबद्दल काय वाद नाही. थोडीफार नवीन पिढी इकडे तिकडं जसं आपलं ज्याचे जसे संबंध राजकीय नेत्यांशी तसं थोडंफार इकडे तिकडे होणार, पण जास्त शिवसेना. शिवसेनेचे कोणते कोणते उमेदवार आहेत? शिवसेनेचे उमेदवार अजून आमच्याकडे डिक्लेअरच कळलंच नाही कोणी कोणी फॉर्म भरला. का बरं? कारण आम्ही एकदम त्या मतदारसंघात एकदम कळलं आलेलो आहे. म्हणजे कसं थोडक्यात हद्दीवर आहे. आम्हाला अपेक्षा होती का आमचं इकडं जाईन कुसूर सावरगावमध्ये, तांबेवारामध्ये किंवा त्या गटात जाईन. परंतु अंकुश आमल्याचं याच्यामुळं आम्ही त्यांच्याच मागच्या वेळेस त्यांच्याच याच्यात होतो ना गटामध्ये, ना आत्ताही पण अंकुश आमल्याच्या गटामध्ये. पण तसं अंकुश आमल्याने आम्हाला मागच्या वेळेस चांगलं हे केलं, काय कामं केली, सहकार्य केलं, चांगलं मंदिराला चांगलं सहकार्य केलं. जेडपीच्या माध्यमातून त्यांनी चांगली कामं केली आणि अंकुश आमल्यांच्या आधी आशाताईंनी चांगली कामं केली आमच्याकडे शिवसेनेच्या माध्यमातून. बाकी आहेत मग आमदारकीला वल्लभ शेठची कामं आहेत, आपला अतुल शेठची कामं आहेत. आता शरददादा आहेत, शरददादांनी आता दिलंय रस्त्यांची कामं आम्हाला. तुमचे जिल्हा परिषद माजी सदस्य असते होते आपले अंकुश आमले होते, हो. त्यांनी कशा प्रकारे या भागात काम केलं? अंकुश आमल्यांनी चांगलं काम केलं, माणूस चांगला आहे. विकासाची कामं त्यांच्या लेवलची भरपूर केले, त्यांच्या लेवलची रस्ते असतील, मंदिरांसाठी, स्मशानभूमीसाठी, शाळेसाठी चांगलं सहकार्य आहे त्यांचा. माणूस चांगला आहे. आता तुमच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार कोण कोण आहे माहित नाही मला? उमेदवारांची काही कळलंच नाही अजून तरी कळलं नाही. सिंधुताई गारे आहेत, हो, जे त्या झेडपीला उभे आहेत. त्यानंतर रेश्मा महेंद्र सदाकार आहेत, हो, ते आहेत. आणि अजून तिकडनं आता पहिलीच मतदारसंघात पहिलीच प्रचार फेरी गाडीवाल्याची झाली गाडी आहेत तिकडच्या कडनं. काय सांगाल मग? होणार ना, मतदान होणार. कसं आहे तुम्हाला मी पहिलं सांगितलं की इथं शिवसेनेचा पारंपरिक मतदार आहे. ते अंकुश आमले देखील कामं केली या भागात. होणार ना, अंकुश आमल्यांना पण वोटिंग होणार. पण शिवसेनेचा जो पारंपरिक मतदार आहे तो चिन्ह बघून, व्यक्ती बघत नाही. काही मतदार आहे तो चिन्ह बघून मतदान करणार आणि ते होणार. शिवसेनेला मतदान होणार, बाणाला मतदान होणार. मग उमेदवार कोण याची गरज नाही. मतदार अंकुश आमलेंनी कामं केली का मग? नाही, जो सुशिक्षित उमेदवार आहे, ज्याला वाटतंय अंकुश आमल्यांनी मतदान काम केले, त्यांना वोटिंग होणार ना. नाही होणार असं तर, पण जास्त सेना राहणार, बाण राहणार जास्त. का बरं असं का? पारंपरिक मतदार आहे, त्यांची विचारसरणी बदलत नाही. त्यांना विकास झाला पाहिजे हे मान्य आहे, कोणी केला हे पण मान्य आहे. पण त्यांची जी भावना आहे बाणावर ती अजून चेंज नाही होत. हे बाणाला मतदान होणार जास्त. धनुष्यबाण म्हणजे अंकुश आमले जी कामं केली त्यांना पण मतदान होणार ना. मतदान होणार नाही असं नाही. कसं होईल, सरासरीत बाण जास्त राहणार. हा, म्हणजे हेच गाव फक्त का अजून पुढं? नाही सर, आता काही राजकारणाचा चुतडा झाला त्यामुळे लोकांची पण जे निष्ठावंत आहेत बाणावर निष्ठावंत आहेत, बाणाला निष्ठावंत आहेत. आता उमेदवारावर निष्ठाच राहिली नाही. उमेदवाराचीच नाही राहिली तर मतदारांनी का ठेवायची? आता काही नाही, 15-15 वर्षाचा पक्ष सोडला. उमेदवारांनी, मी तुम्हाला काय म्हणतो, उमेदवारांनीच निष्ठा नाही ठेवली तर मतदारांनी का ठेवायची? नाही, काही नाही बघा, 40 वर्ष शिवसेना सोडली, काही नाही 15-15 वर्ष एकनिष्ठ राहिले, पक्ष तो सोडला. आता त्यांचं वैयक्तिक कारण आहेत. ते तिकीट नाही भेटलं, पोराला नाकारलं किंवा त्यांना नाकारलं, ही त्यांची वैयक्तिक कारण. मतदाराक कारणच नाही ना. मतदाराक पक्ष सोडायला कारणच नाही. नेत्यांक कारण आहेत. माझ्या मुलाला तिकीट नाही भेटलं, मी चाललो तिकडं. मला नाही तिकीट भेटलं, मी चाललो तिकडं. मतदारांनी कोणावर रुसवा काढायचा? शेवटी वैतागून असं होणार आहे का मतदार म्हणून मरू दे, ते मतदानच करायला नको. असं इतकं हे चाललंय आता राजकारण, इतकं वैतागल्यात लोक. नाही, हे जे पक्ष सोडतात, तिकडे जातात, त्यांनी मतदारांचं त्याच्यामध्ये काय होतं?
मतदारांची ससेवलपट होते, ज्याच्यासाठी निष्ठेने आपण म्हणतो ना यालाच मतदान करून पुढच्या वेळेस तो तिकडे गेलो, ते मतदार आपल्याला काय म्हणतात, मागच्या वेळेस तिकडं, मग आपणही तिकडे जायचं का? त्याच्यापेक्षा मतदानच करायला नको, ही मानसिकता लोकांची वाढत चालली आहे. आता काही लोक इकडे गेले, काय तिकडे गेले, काय एकत्र झाले, म्हणजे मतदान याच्यामध्ये काय समजायचं बुवा? तर प्रत्येक ज्यावेळेस पक्षाचा विधानसभेला दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या झाल्या, आता परत एकत्र झाल्या. आम्ही तुतारीचं काम केलं, आता तुतारी गायब झाली, काय करायचं? आम्ही परत घड्याळाचा झेंडा घ्यायचा खात्यात. घड्याळासाठी करणार होतो मतदान, पण तुतारीसाठी करावं लागलं. आता तुतारी गायब झाली, परत घड्याळाकडे जावं लागणार का? मग त्याच वेळेस त्यांनी मतदारांची हे नव्हती करायला लागेल. मतदानाची हेळसांडाची ना, मग याच्यामुळेच मतदार वैतागणार ते. मतदानच करायला नको, फार फक्त ग्रामपंचायत लेवलला मतदान होईल, एवढंच मतदान मग लोक रिस्क नाही घेणार, जाऊ द्या. मग काही दिवसांनी स्वयंघोषित उमेदवार लोक देतील. काय करणार? या पंचवार्षिकला जर गाड्याचं काम केलं, पुढच्या पंचवार्षिकला तो माणूस जर बाणात गेल्यावर काय करायचं, किंवा बाणातला माणूस तिकडे तुतारीका गेल्यावर काय करायचं? मतदारांनी काय करायचं? नाही तर तुम्ही सांगा. हे असं इथून मागे व्हायचं कधी नाही तर म्हणजे काही एवढं नाही, पण आता ह्या 8-10 वर्षातच हे जास्त हे फोडाफोडीमुळं सगळं कुठं झालं. समोरच्या पक्षात घेतलं का तो क्लीन झाला, त्याला लगेच तिकीट, निष्ठावान त्यांनी उचला चालते, शेवटी वाटणार येतो. मतदानच करायला नको, याच्यावर लोक येणार आहेत. शेतकरी वर्ग बीजेपी नाराज आहे, 100% नाराज आहे. तरी पण बीजेपी सीट जास्त येतात, काय याला कारण काय? याला कारण नोकरदार वर्ग, त्यांना दिलेल्या फॅसिलिट्या, उद्योगधंद्याला दिलेली चालना, त्यांच्यासाठी केलेल्या फॅसिलिट्या. शेतकऱ्यांसाठी काय? शेतकऱ्यांना काय नको आहे त्यांच्याकडून, शेतकऱ्यांना फक्त बाजारभाव पाहिजे बांधून. स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारसी आहेत त्या लागू करायला पाहिजे. बीजेपीवर नाराज म्हणजे केंद्रात बीजेपी पाहिजे, सीमेवर बीजेपी पाहिजे, बीजेपीची ती धोरणं चांगली आहेत, पण शेतकऱ्यांसाठी थोडंफार तरी काहीतरी करायला पाहिजे. बाजारभावाचं त्यांच्या हातात नाही, प्रोडक्शन वाढलं, माल बाजारात आला, बाजार पडणार आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. खते आहे, बिबियाणे आहे, सगळं याच्यावरती त्यांचं आहे ना. खते बिबियाणे आता चाललं ना सगळं वाढत काय ना, उत्पन्नाच्या तुलनेत बाजारभाव भेटत नाही. त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही उत्पन्न कमी करा, सेंद्रिय शेती करायला गेलं तर वागणार कुटुंब चालणार नाही. जिथं 10 रुपये उत्पन्न व्हायचं तिथं 100 रुपये खर्च आहे. 10 रुपये 100 रुपयाच्या गरजा कशा पूर्ण होणार? सेंद्रिय शेती करायला हरकत नाही, रासायनिक मुक्त शेती करायला हरकत नाही, पण रासायनिक शेतीचं हे करून जेवढं उत्पन्न भेटतंय तेवढं सेंद्रिय शेतीत भेटत नाही. गरजा वाढल्यात, 100 रुपयाच्या गरजा 10 रुपयाचं उत्पन्न घेऊन नाही पूर्ण होणार. तो निसर्ग आहे समजा, त्याच्याबद्दल वाद नाही, त्याला आपण नाही काय अपील करू. तो निसर्ग आहे, निसर्ग बदलायला माणूसच जबाबदार आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. निसर्ग माणसाने बदललाय, शिक्षा माणसानेच भोगली पाहिजे ना, प्राण्यांनी का बघायची? ठीक आहे. मग आता ह्या गटातून जास्त प्रकारे शिवसेना आणली घड्याळ, शिवसेनाकडे अंकुश आमल्यामुळं. हो, अंकुश आमलेची कामं चांगली. बरोबर, ठीक, धन्यवाद. धन्यवाद.